सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येईल का? शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार का? आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी सुनावणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। त्यामुळे कोर्टात घडलेला युक्तिवाद जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मध्ये झालेल्या सर्वात मोठ्या राजकीय बंडाची लढाई आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात रंगली आहे। शिवसेना कोणाची, पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। या प्रकरणात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। सिब्बल यांचा संपूर्ण भर एका मुद्द्यावर होता, केवळ आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तोच संपूर्ण पक्ष ठरत नाही। त्यांनी न्यायालयात सांगितलं की लोकशाहीचा मूळ आत्माच असा आहे की एखादा उमेदवार ज्या पक्षाच्या नावावर आणि ज्या चिन्हावर निवडून येतो त्याने त्याच पक्षाचं प्रतिनिधित्व करायला हवं। निवडून आल्यानंतर दुसऱ्या गटात जाणं आणि मग आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा करणं हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच धक्का देणारं आहे। सिब्बल म्हणाले, आजकाल देशात अशी प्रवृत्ती वाढत चालली आहे। एकाच पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि दुसऱ्याच गटात जाऊन स्वतःला मूळ पक्ष म्हणायचं, हे फक्त राजकारण नाही तर घटनात्मक आत्महत्या असल्याचंही त्यांनी न्यायालयात ठामपणे सांगितलं। यावेळी त्यांनी न्यायालयाला 2022 मधील घटनाक्रमही समजावून सांगितला। त्यांच्या म्हणण्यानुसार 2018 मध्ये शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्याच सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री देखील झाले, म्हणजे ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचेच मंत्री होते। मात्र त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झालं, त्यामुळे पक्ष नेतृत्वाला संशय आला की काहीतरी वेगळं सुरू आहे आणि काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्यासह 31 आमदार गुवाहाटीला गेले। तिथे या आमदारांनी तत्कालीन मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांना हटवलं आणि त्यांच्या जागी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचा ठराव मंजूर केला। पण इथे सिब्बल यांनी मोठा मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले, हा निर्णय संपूर्ण शिवसेनेने घेतलेलाच नव्हता, फक्त 31 आमदारांनी घेतला होता। मग हे 31 आमदार संपूर्ण पक्ष कसे ठरू शकतात? त्यांनी न्यायालयाला थेट प्रश्न विचारला। फक्त विधिमंडळ पक्ष म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष असतो का? त्यांच्या मते पक्षप्रमुख, पक्ष, संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा शाखा, राज्यभरातील संघटनात्मक रचना हे सगळं मिळून पक्ष तयार होतो। त्यामुळे केवळ काही आमदारांनी घेतलेला निर्णय संपूर्ण पक्षाचा निर्णय मानता येणार नाही। सिब्बल यांनी पुढे सांगितलं की या 31 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं, ते राज्यपालांकडे गेलं आणि त्यानंतर तातडीने बहुमत चाचणीचे आदेश देण्यात आले। या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यावेळी त्यांनी न्यायालयात आणखी एक मोठा दावा केला। जर या याचिकेवर वेळेत सुनावणी झाली असती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीच झाले नसते। हा दावा करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाच विनंती केली की आता तरी या प्रकरणाचा अंतिम निकाल लवकर द्यावा। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली। त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाने बदललेल्या शिवसेनेच्या पक्ष घटनेचा योग्य विचार केला नाही, त्याऐवजी केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर निर्णय घेण्यात आला। शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलं। सिब्बल यांच्या मते हा निर्णय चुकीचा होता, कारण राजकीय पक्ष ठरवताना केवळ विधानमंडळातील संख्या पाहून निर्णय घेता येत नाही। यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याआधीच्या सुभाष देसाई प्रकरणाचाही उल्लेख केला। त्या निकालाचा आधार घेत त्यांनी सांगितलं की विधानमंडळ पक्ष म्हणजेच मूळ राजकीय पक्ष असं मानता येत नाही। सिब्बल म्हणाले, आम्ही न्यायालयाच्या प्रक्रियेचा आदर केला, पण संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार हा विषय अगदी स्पष्ट आहे। त्यांच्या मते जर एखाद्या आमदाराच्या वागणुकीवरून तो स्वेच्छेने पक्ष सोडून गेला आहे हे स्पष्ट होत असेल तर त्याला अपात्र ठरवलं पाहिजे। यालाच पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ उद्देश म्हणतात। दरम्यान न्यायमूर्तींनीही दोन बाजूंनी युक्तिवाद ऐकून घेतले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी ठेवली। आता या तारखेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, कारण हा वाद फक्त चिन्ह आणि पक्षाचा नाही, हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारा ठरू शकतो। उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे की हा खटला फेब्रुवारी 2023 पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या काळात तब्बल 3 सरन्यायाधीश बदलले। सुरुवातीला न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर हा खटला होता, त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना सरन्यायाधीश झाले, मग न्यायमूर्ती BR गवई यांच्याकडे जबाबदारी आली आणि आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। म्हणूनच ठाकरे गटाकडून सातत्याने असा आरोप केला जात आहे की अंतिम निर्णय देण्यास खूप उशीर झाला। आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार? धनुष्यबाण आणि शिवसेना नावाबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहणार का, की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित पुढील काही दिवसात मिळतील. मात्र एक गोष्ट नक्की, शिवसेनेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा महत्त्वाचा न्यायालयीन संघर्ष मानला जात आहे आणि त्याचा निकाल केवळ एका पक्षाचं भविष्यच नाही तर देशातील पक्षांतर बंदी कायद्याची पुढची दिशा ठरवू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.